अभ्यास करत आहोत. तर अशा प्रकारची आकृती दिल्यानंतर यामध्ये रेषांची संख्या किती हे पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करणार आहे, ती म्हणजे लक्ष द्या. समजा ही एक रेषा तुम्हाला काढलेली आहे आणि या रेषेला जर मी सुरुवातीच्या बिंदूला अ नाव दिलं आणि शेवटच्या बिंदूला ब नाव दिलं, ठीक आहे. अ आणि ब, सुरुवातीला अ आणि शेवटी ब असं नाव दिलं आणि मध्ये सुद्धा मी एक बिंदू घेतला आणि त्याला नाव मी जर क दिलं, तर मला सांगा या रेषेचे किती भाग झाले? रेषेचे 2 भाग झाले. मग इथं रेषेचे 2 भाग झाले म्हणून या 2 रेषा धरायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही संपूर्ण अखंड काय आहे? एकच रेषा आहे. किती आहे? एकच रेषा आहे. मग आता दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायच्यात? रेषा मोजायच्या. तर रेषा मोजत असताना या आकृतीमध्ये आडवी रेषा, उभी रेषा आणि तिरपी रेषा आपल्याला मोजायची. आडव्या रेषा किती आहेत? 1 2. किती रेषा आहेत? 2. बरोबर आहे. उभ्या रेषा किती आहेत?